काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाही, त्या मनाने अनुभवाव्या लागतात. काही लढाया मैदानात लढल्या जातात, तर काही आत्म्याच्या शांत कोपऱ्यात. सितारे जमीन पर हे फक्त एका मुलाचं नाही, तर प्रत्येक अलग समजल्या गेलेल्या जीवाचा आरसा आहे. तो वेगळा नाही, तो खास आहे. जग जिथे निकालात अडकतं, तिथे तो भावना जिंकतो. आज आपण उलगडणार आहोत अशा एका कोचचा प्रवास, ज्याला वाटायचं तो शिकवतोय, पण नशिबानं त्यालाच शिकायला पाठवलं होतं. हा चित्रपट नाही, ही एक शिकवण आहे, माणूस समजून घ्यायची. तर चला, डोळे तर उघडे ठेवाच, पण मनही उघडं ठेवायला विसरू नका. चित्रपटाची सुरुवात होते दिल्लीच्या गुलशन अरोरापासून. गुलशन दिल्लीच्या बास्केटबॉल टीमचा असिस्टंट कोच आहे आणि आज त्याची टीम बास्केटबॉलच्या नॅशनल चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचलेली असते. पण गुलशनला जे नॉलेज आणि अनुभव आहे, त्यामुळे त्याला एकच गोष्ट खटकते, की तो हेड कोच का नाही? फक्त असिस्टंट कोचच का? हीच गोष्ट त्याला कायम चिडचिड करायला लावते. फायनल मॅच दरम्यानही गुलशन आपल्या हेड कोचशी बराच वाद घालतो. तो त्यांना सांगतो, की ते कुठे-कुठे चुका करत आहे आणि ही फक्त एकदाच नाही, तर त्याने हेड कोचला बऱ्याच वेळा अडवून टोकलं होतं. त्यामुळे हेड कोचला राग येतो आणि तो गुलशनवर ओरडतो. हे पाहून गुलशनलाही राग अनावर होतो आणि गुलशन आपल्याच हेड कोचला एक घुसा मारतो. त्यामुळे गुलशनला त्याच्या असिस्टंट कोच पदावरून हटवलं जातं आणि तिथून काढून टाकलं जातं. ज्यावेळी गुलशनने घुसा मारला, त्याची व्हिडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली होती. तोच व्हिडिओ बघून गुलशन पश्चाताप करत असतो, की त्याने असं नको करायला होतं. नंतर गुलशन खूप जास्त ड्रिंक करून परत आपल्या घरी जात असतो आणि तेव्हा कार चालवताना अचानक त्याला झोप यायला लागते आणि कार अनबॅलन्स होऊन पोलिसांच्याच गाडीला धडकते. इथे पण गुलशन पोलिसांना सॉरी बोलत नाही. उलट त्यांनाच बोलतो, "ही काही जागा आहे पार्किंगची? चला, तुमचं लायसन्स दाखवा." पोलीस पण हैराण असतात, की "अरे, हा तर आपले डायलॉग बोलतोय." त्यानंतर ते त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि त्याचे चेकअप करतात आणि त्याला जेलमध्ये टाकतात. आणि गुलशनचा जेलचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स असतो. नेक्स्ट डे त्याची हिअरिंग असते आणि त्या कोर्टच्या जज असतात अनुपमा मंडल. ज्या गुलशनला बोलतात, "ही तुझी पहिली केस आहे, म्हणून तुला जास्त कठीण शिक्षा देणार नाही. तू बास्केटबॉलच्या हेड कोचला थोबाडीत मारली, ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये तू पोलिसांचीच गाडी ठोकली आणि पोलिसांना अभद्र भाषेत शिवीगाळ पण केली. सगळे गुन्हे तुझ्याविरुद्ध सिद्ध होत आहे. पण तरीही आम्ही तुला शिक्षा करणार नाही. तुला जेलमध्ये टाकणार नाही. सरकार तुझ्या टॅलेंटचा योग्य उपयोग करणार आहे. तुला इंटेलेक्च्युअली डिसेबल मुलांना 3 महिने ट्रेनिंग द्यायची आहे." पण गुलशन त्या मुलांना पागल बोलतो, ज्यामुळं त्याच्यावर 5,000चा फाईन पण लागतो. हे सगळं गुलशन आपल्या आईला सांगतो. त्यावर आई त्याला म्हणते, "तुला त्या लोकांना पागल म्हणायची काय गरज होती? त्यामुळे आता 5,000चा तर दंड बसलाच आणि त्यांच्यासारख्या लोकांना सपोर्ट करायला कोणीतरी असायला हवं ना? कारण तुला बास्केटबॉलच्या वेळी जर मी सपोर्ट केलं नसतं, तर त्या कोचने तुझं ट्रायलही घेतलं नसतं. कारण तुझी हाईट कमी होती." आता गुलशन त्या अकॅडमीत पोहोचतो, जिथे त्याची भेट करतार पाजींशी होते. करतार पाजी या सगळ्या दिव्यांग मुलांची काळजी घेतात. करतार पाजी गुलशनला विचारतात, की तो आठवड्यातून किती दिवस या मुलांना प्रशिक्षण देणार? यावर गुलशन म्हणतो, "मी 1 दिवस ट्रेनिंग देईन, म्हणजे मुलांना बाकीचे दिवस आराम करता येईल." हे ऐकून करतार पाजी लगेच अनुपमा यांना कॉल करतात. गुलशनला हे माहिती नव्हतं, की अनुपमा कोण आहे. नंतर जेव्हा त्याला कळतं, की अनुपमा ही तर तीच न्यायाधीश आहे, तेव्हा तो पूर्णपणे थक्क होतो. त्या सगळ्या मुलांपैकी एक मुलगा अनुपमा यांचा भाचाही असतो. त्यामुळे आता गुलशन त्या सर्व मुलांना आठवड्याचे 7ही दिवस ट्रेनिंग देणार असतो. गुलशन आता त्या सर्व बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग मुलांना भेटतो आणि ते सगळे खूपच बुद्धिमान आणि हुशार स्वभावाचे असतात. सुरुवातीला ते सगळे मुलं गुलशनशी नीट बोलतही नव्हते. त्यांच्या सगळ्यांचं वयही बरंच मोठं होतं. पण या मुलांचा मेंदूचा विकास पूर्णपणे झालेला नसतो. त्यामुळेच ते इथे प्रशिक्षणासाठी आलेले असतात. गुलशनची या सगळ्या मुलांशी पहिली भेट अगदी सामान्यपणे होते. यानंतर आपण पाहतो, की गुलशन आणि त्याची आई एका लग्नाच्या फंक्शनला जातात. तिथं गुलशनची भेट सुनीताशी होते. सुनीता ही खरे तर गुलशनची पत्नी असते आणि गुलशन बऱ्याच दिवसांपासून तिला दुर्लक्षित करत असतो. तो तिचे कॉलसुद्धा उचलत नव्हता. इथे आपल्याला समजतं, की गुलशन आणि सुनीतामध्ये नातेसंबंध खूपच तणावपूर्ण झाले आहेत. ते दोघं कायम भांडत असतात. त्यांच्या लग्नाला खूप वर्ष झाली आहेत, पण त्यांना अजूनही मूल नाही. सुनीताला मूल हवं आहे आणि याच गोष्टीमुळं त्यांच्यात सतत भांडणं होतात. गुलशन मात्र प्रत्येक वेळी भांडणानंतर सुनीताला सोडून निघून जातो. आता गुलशन आपल्या आईच्या घरीच राहत असतो. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्या दिव्यांग मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी जातो. पण तिथे जाऊन त्याला निम्म्याहून अधिक मुलांचं बोलणं समजत नव्हतं. त्याच मुलांपैकी एक मुलगा असतो हरगोविंद.
पण तो इतर मुलांसोबत प्रॅक्टिस करत नाही. तो शांतपणे एकटाच मागे उभा राहून स्वतःहून प्रॅक्टिस करत असतो. गुलशनला दिसतं की सगळे मुले खूप कमजोर आहेत आणि त्यांना बास्केटबॉलबद्दल फारसं काही माहिती नाही. त्यामुळे गुलशन थेट न्यायाधीश अनुपमा मंडल यांच्याशी भेटायला जातो. गुलशन जजला म्हणतो, "मला कळून चुकलंय की तुम्ही हा निर्णय एका न्यायाधीशासारखा नाही, तर एका आत्यासारखा घेतला आहे. कारण तुमचा भाचा बास्केटबॉल खेळू शकेल, म्हणूनच तुम्ही मला या मुलांना ट्रेनिंग द्यायला लावलंत." त्यावर न्यायाधीश अनुपमा म्हणते, "तू प्रशिक्षण देण्यायोग्यही नाहीस. तुला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये सफाई कामासाठी पाठवायचं होतं. फक्त तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तुला बास्केटबॉलचं ज्ञान असल्यामुळं ही संधी मिळाली आहे." यानंतर गुलशन आपल्या आईला भेटतो आणि तिला सांगतो की तो पागल लोकांना ट्रेनिंग देतो आहे, जे कधीही बास्केटबॉल शिकू शकणार नाहीत. तेव्हा त्याची आई त्याला समजावते, "अशा लोकांना साथ देण्यासाठी कोणीतरी असणं गरजेचं आहे. जेव्हा तुझी हाईट कमी होती आणि तुझा कोच ट्रायलही घेईना, तेव्हा मी त्याच्यासमोर रडले, विनवणी केली, इथपर्यंत की त्याला एक चापटही मारली. फक्त तुझा ट्रायल व्हावा म्हणून. तो मान्य झाला कारण तुझ्या पाठीमागे मी उभी होते, तुला सपोर्ट करणारी. पण या मुलांना सपोर्ट करणारं कोणीच नाही. त्यामुळे तुलाच त्यांच्यासाठी उभं राहावं लागेल." आता गुलशन त्यांना मन लावून प्रशिक्षण देतो. त्यांना काय चुका होत आहे ते समजावतो. त्यांना योग्य प्रकारे शिकवतो. जे थोडे कमकुवत होते त्यांना तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवतो. त्यांच्याकडून खूप मेहनत करून घेतो, जेणेकरून ते बास्केटबॉल चांगल्या पद्धतीने खेळू शकतील. हळूहळू गुलशन त्या मुलांना समजू लागतो. पण त्यांचा मेंदू थोडा लहान मुलांसारखा असल्यामुळं त्यांना शिकवताना गुलशनला थोडी अडचण येते. म्हणून तो कर्तारबाजींकडे जातो आणि विचारतो की या मुलांबद्दल थोडं सविस्तर सांगावं. तेव्हा कर्तारबाजी सांगतात, "हे मुलं सामान्य नाहीत. ते सगळे खूप जास्त स्पेशल आहेत." सर्वात आधी ते करीमबद्दल सांगतात. करीम नीट चालू शकत नाही, पण तो बाईक जबरदस्त चालवतो. इतकं की आजपर्यंत त्याचा एकही अपघात झालेला नाही. करीम रोज सकाळी 4 वाजता उठतो आणि उठल्यावर थेट एका रेस्टॉरंटमध्ये जातो, जिथं करीम भांडी घासण्याचं काम करतो. यानंतर करदार पाजी गुड्डूबद्दल सांगतात. ते म्हणतात की गुड्डूला प्राण्यांवर खूप प्रेम आहे आणि प्राणीही त्याच्यावर तितकंच प्रेम करतात. ज्या प्राण्यांना कोणीही वश करू शकत नाही, त्यांना गुड्डू सहजपणे वश करतो. फक्त त्याच्यात एकच अडचण आहे, तो अंघोळ करत नाही. कारण लहानपणी एकदा तो बुडताना वाचला होता. त्यामुळे त्याला पाण्याची भीती वाटते आणि म्हणूनच त्याच्या शरीराला वास येतो. नंतर करतार पाजी सतबीरबद्दल सांगतात. सतबीर खरं तर एक मेकॅनिक आहे. त्यांच्या कुटुंबाचं एक गॅरेज आहे आणि सतबीर तिथे एक प्रोफेशनल मेकॅनिक म्हणून काम करतो. त्याच्या गॅरेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकणारे मुलं येतात आणि सतबीर त्यांना शिकवतो, समजावतो. आता विषय येतो शर्माजींचा. शर्माजी खूपच गोड आणि सभ्य स्वभावाचा मुलगा आहे. सगळ्यांना त्यांच्यावर खूप प्रेम आहे, कारण ते खूपच स्वीट आहेत. शर्माजींची आई नाही, म्हणून ते आपल्या काकांबरोबर आणि वडिलांबरोबर राहतात. त्यांचं एक छोटंसं कॅफे आहे, जिथे शर्माजी काम करतात. विशेष म्हणजे जर कोणी त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला, तर त्यांना शर्माजी 10% सवलत देतात. शर्माजींचे काही जुने ग्राहक आहेत, जे त्यांच्या बोलण्याला पूर्णपणे समजून घेतात. त्यामुळे ते त्यांना 10% डिस्काउंट देतात. आता येतो लोटसचा नंबर. लोटस एका डाय फॅक्टरीमध्ये काम करतो. जेव्हा त्या डायमध्ये काही छोटीशी चूक होते किंवा ती लीक होऊ लागते, तेव्हा फॅक्टरीचा मालक ती डाय लोटसला देतो. म्हणूनच लोटस दर आठवड्याला आपल्या केसांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवून येतो. आणि मग येतो राजू. राजूच्या कुटुंबाची स्वतःची एक नर्सरी आहे, जिथे तो झाडांशी संवाद साधतो. त्याला झाडापानांबद्दल खूप चांगलं ज्ञान आहे. पुढचं नाव आहे सुनील. सुनीलला कायमच वाटतं की त्याला एखादा गंभीर आजार आहे. त्यामुळे सुनील सतत आपली तपासणी वगैरे करून घेत असतो. इतकंच नाही तर तो कायम डोक्यावर हेल्मेट घालून ठेवतो. कारण त्याला वाटतं की कुठेतरी पंखा त्याच्या डोक्यावर पडेल. पण सुनीलची खासियत अशी आहे की तो आकाशाकडे पाहून विमान पाहून सांगू शकतो की ती कोणती फ्लाईट आहे आणि ती किती वेळाने उशिरा आहे. म्हणजेच गुलशन ज्यांना सामान्य समजत होता, ते मुलं खरं तर अजिबातच सामान्य नव्हती. ती खूपच बुद्धिमान होती. शेवटी गुलशननं त्यांचं ट्रेनिंग पूर्ण करून घेतलं आणि आता नॅशनल चॅम्पियनशिप सुरू होणार होती. तेव्हाच कळतं की हरगोविंदनं ही टीम सोडून दिली आहे. ही गोष्ट करतारबाजी गुलशनला सांगतात आणि सांगतात की त्याला काही वैयक्तिक अडचणी आहे, त्यामुळे त्याने ही टीम सोडली. पण आता गुलशनला त्यावर न थांबता सामने आणि आपल्या टीमवर फोकस करायचा असतो. कारण त्याने या मुलांवर खूप मेहनत घेतलेली असते. पहिली मॅच त्यांच्या होम ग्राउंडवरच होणार असते आणि पहिल्याच मॅचमध्ये गुलशनच्या मुलांनी कमालच करून दाखवलेली असते. त्यांनी हा सामना सहज जिंकून घेतला. मॅच सुरू होण्याआधी गुलशन करतारबाजींना विचारतो, "तुम्ही इतकी तयारी का करताय? ही मॅच बघायला कोणीच येणार नाही." पण करतारबाजी उत्तर देतात, "सगळे लोक या मुलांवर खूप प्रेम करतात. अगदी हा जगाचा शेवटचा दिवस असताना तरीही हे लोक मॅच बघायला जरूर आले असते." आणि करतारबाजींचं म्हणणं अगदी खरं ठरतं.
कारण ही मॅच बघायला खूप लोक आलेले असतात. मॅच जिंकल्याचा आनंद सगळ्यांना खूप होत असतो. त्यामुळे आता सगळे अंघोळ करायला जातात. पण एकटाच गुड्डू अंघोळ करत नाही. कारण त्याला अजूनही पाण्याची भीती आहे. त्याचा तो फोबिया आहे. पण जेव्हा एक उंदीर पाण्याच्या टाकीत पडतो, तेव्हा गुलशन गुड्डूला मोटिवेट करतो. तू त्याला वाचवू शकतोस. कारण गुड्डूला प्राण्यांवर खूप प्रेम असतं. तेव्हा गुड्डू त्या गाडीत उडी मारतो आणि आयुष्यात पहिल्यांदाच अंघोळ करतो. गुलशन सर त्याला सांगतात, बघ, तू आता पाण्यात उभा आहेस आणि तुझा फोबिया पूर्णपणे निघून गेला आहे. हे गुण आणि अनुभवल्यानंतर गुड्डू छानपणे अंघोळ करतो. आता पुढची मॅच चंदीगडमध्ये होणार असते. एवढी करतारबाजी मुलांसोबत जात नाही. फक्त गुलशनच त्यांच्यासोबत बसने जातो. तेव्हाच गोलू खान नावाच्या मुलीची एंट्री होते. कारण करीमला रेस्टॉरंटमधून सुट्टी मिळत नाही आणि हरगोविंदही आता टीमचा भाग नसतो. म्हणून गोलू खान आता टीममध्ये सामील होते. गोलू खान खूपच तिखट स्वभावाचे असते, पण तितकीच स्मार्टही. जेव्हा दुसरी मॅच सुरू होते, तेव्हा ही टीम हरत चाललेली असते. कारण समोरच्या टीममधला एक मुलगा खूप छान खेळत असतो. तेव्हा गोलू त्या मुलाजवळ जाते आणि त्या मुलाला अशा ठिकाणी लाथ मारते की तो मॅच खेळू शकत नाही. आणि मग ही टीम ती मॅच सहजपणे जिंकून टाकते. मॅच जिंकल्याचा सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळेजण बसने परत निघतात. परत येताना बसमध्ये गोलूला ड्रायव्हरवर राग येतो आणि गोलू ड्रायव्हरला अशी लाथ मारते की ड्रायव्हर सगळ्या लोकांना बसमधून खाली उतरून टाकतो. हे बघून गुलशनला समजतं की या मुलांना लोकल बसने नेणं योग्य ठरणार नाही. म्हणून तो आपल्या पत्नी सुनीताकडे जातो आणि तिला विचारतो, तू माझ्यासोबत या मुलांसोबत प्रवासाला येऊ शकशील का? गुलशन सध्या सुनीतासोबत राहत नसतो, पण जेव्हा केव्हा त्याला कुठल्या मदतीची गरज असते, तेव्हा तो तिच्याकडे जातो. आता सुनीताही त्यांच्या टीमचा भाग बनते. एक ड्रायव्हर म्हणून तिच्याकडे एक बस असते, जी खूप आरामदायक असते, जिथे सगळे मुलं आरामात प्रवास करू शकतात. सुनीता तर नेहमीच हेच इच्छित असते की तिला गुलशनसोबत राहण्याची संधी मिळावी. टीम सितारेच्या पुढच्या मॅचेसमध्येही त्यांनी कमाल केली. ते सगळे मॅचेस सहज जिंकत गेले. हळूहळू सुनीता आणि गुलशनमधले नातेही पुन्हा जोडायला लागले. पण एक दिवस सुनीता पुन्हा मूल होण्याबद्दल बोलते. आपल्याला एक मूल पाहिजे. तेव्हा गुलशन पुन्हा चिडतो आणि तिला म्हणतो, "तू अशा गोष्टी बोलूच नाहीत. आपलं वय आता खूप झालं आहे." आणि गुलशन म्हणतो, "जर आता आपण पुन्हा मुलासाठी प्रयत्न केला, तर कदाचित आपलं मुलंही यांच्यासारखं होऊ शकतं." ही गोष्ट सुनीताला अजिबात आवडत नाही. हे ऐकून ती चिडते आणि तिकडून निघून जाते. पण हे सगळं दूर उभा असलेला सुनील ऐकतो. तो लगेचच गुलशन सरांकडे येतो आणि म्हणतो, "तुम्ही अगदी बरोबर बोललात. मलाही नाही वाटत की माझं मूल माझ्यासारखं असावं. पण मी हे नक्कीच इच्छितो की माझ्यासारख्या मुलाचा वडील कोण असेल, तर तो तुमच्यासारखाच असावा." हे ऐकून गुलशन एकदम सुन्न होतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आता त्यालाही समजून येतं की तो या मुलांशी आता पूर्णपणे जोडला गेला आहे. एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण झालं आहे. जसं टीम सितारेचे मॅचेस पुढे जात होते, तसं त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. त्यांनी एकामागून एक मॅचेस जिंकले आणि एकही मॅच हरले नाहीत. त्यांचा मॅच पाहण्यासाठी जज अनुपमा देखील आलेले असतात. त्या तिथं गुलशनची प्रशंसा करतात. इतकंच नाही तर दिल्ली बास्केटबॉलचे हेड कोचही आलेले असतात. आता टीम सितारे फायनलपर्यंत पोहोचलेली असते. पण आता गुलशनला हरगोविंदची गरज वाटते. म्हणून तो त्याला भेटायला जातो. त्याला विचारतो, "तू आमच्या टीमचा भाग का नाहीस?" तेव्हा हरगोविंद सांगतो, "मी पूर्वी दिव्यांग टीमचा कॅप्टन होतो. आम्हालाही एक कोच ट्रेनिंगसाठी दिला होता आणि आम्ही नॅशनल चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत पोहोचलो होतो. पण मॅच जिंकण्याच्या नादात त्या कोचने असे 2 खेळाडू टीममध्ये घेतले, जे दिव्यांग नव्हते. ते पूर्णपणे ठणठणीत होते. तेव्हा समजलं की त्या कोचला फक्त मॅच जिंकणं महत्त्वाचं वाटत होतं." पहिल्यांदा त्यानं आपल्या हातून मेडल हिसकावलं जाताना पाहिलं आणि तेव्हा त्याची आई पहिल्यांदा रडली होती. ही गोष्ट त्याला खूपच बोचली होती. तेव्हापासून तो कोणत्याही कोचवर विश्वास ठेवू शकला नाही. पण आता हरगोविंद सांगतो की मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो फायनलसाठी खेळायला नक्की येणार असतो. सगळं अगदी योग्य चाललेलं होतं. सगळी तयारी झाली होती. तेव्हाच करतारबाजी गुलशन सरांना सांगतात, "मी फायनलसाठी जाणार नाहीये. मॅच मुंबईत होणार असतो आणि करतारबाजींकडे असलेले सगळे पैसे आधीच खर्च झालेले असतात. मुलं एवढा लांब प्रवास बस किंवा ट्रेनने करू शकणार नाही आणि फ्लाईटसाठी त्यांच्याकडे फंडही उरलेला नसतो." गुलशनसाठी ही खूप मोठी अडचण बनते. कारण त्याने आणि मुलांनी खूप मेहनत घेतलेली असते इथपर्यंत यायला. त्यामुळे त्यांना फायनल तर खेळू द्यायलाच हवं होतं. म्हणून तो आता सुनीताची मदत घेतो. सुनीताचं ॲक्ट्रेस व्हायचं स्वप्न होतं. म्हणून गुलशन तिला पोलिसाचा गेटअप देतो आणि ती दोघं पोहोचतात एका रेस्टॉरंटमध्ये, जिथे करीम काम करत होता. तिथल्या मालकाला ते पोलीस असल्याचं भासून धमकवतात. "तू एका इंटेलेक्च्युअली डिसेबल मुलाला 8 तासांऐवजी 12 तास काम करायला लावतोस आणि त्यामुळे तुला जवळपास 10 वर्षांची जेल होऊ शकते."
तेव्हा गुलशनला त्या रेस्टॉरंटच्या मालकाकडून भरपूर पैसे मिळतात. मग तो सर्व मुलांना मुंबईला मॅच खेळवायला घेऊन जातो. मुंबईच्या रेस्टॉरंटमध्ये गुलशनचा सामना लिफ्टसोबत होतो, कारण गुलशनला लिफ्टचा फोबिया असतो. काही वर्षांपूर्वी तो एकदा लिफ्टमध्ये अडकला होता आणि तेव्हापासून त्याला लिफ्टची भीती वाटू लागली होती. पण या मुलांमुळेच त्याला आज लिफ्टमध्ये जावं लागतं. जसं सुनीलला अंघोळीचा फोबिया होता, तसा गुलशनला लिफ्टचा फोबिया होता. पण मुलांनी गुलशनचा लिफ्टचा फोबिया दूर करून टाकला. आता टीम सितारे फायनलमध्ये पोहोचलेली असते आणि आजच त्यांची फायनल मॅच असते. सगळे खूप एक्सायटेड असतात. पण तेव्हा गुलशन आणि त्याचे टीममेट्स समोरच्या टीमकडे पाहतात. ती टीम खूप उंच उंच खेळाडूंनी भरलेली असते. पहिल्या अर्ध्या तासातच सितारे टीम खूप मागे पडते, कारण समोरच्यांच्या उंचीमुळे त्यांचा पास क्लिअर होईना. तेव्हा गुलशन एक प्लॅन बनवतो. आता कुणीही वरून पास देणार नाही, फक्त खालूनच पास करा. ही प्लॅनिंग एकदम परफेक्ट ठरते. हळूहळू ते सामन्याच्या स्थितीत येतात. सगळं व्यवस्थित चालू असतं. शेवटचे 2 मिनिटं बाकी असतात आणि अजूनही त्यांना 4 बास्केट करायच्या असतात. पण त्यांनी तीही लीड भरून काढली. शेवटच्या 20 सेकंदात फक्त एकच बास्केट करायची असते. बॉल करीमकडे जातो. करीम बास्केटबॉलसाठी बॉल टाकतो. पण बॉल थोडक्यात बास्केटमध्ये जाण्यापासून चुकतो आणि टीम सितारे ही मॅच हरते. गुलशन डोळे बंद करून बसतो. त्याला खूप वाईट वाटतं, कारण त्याचा विश्वास असतो की ते ही मॅच जिंकतील. तेव्हाच त्याची नजर त्या सगळ्या मुलांकडे जाते, जे खूप एन्जॉय करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही असं वाटत नव्हतं की त्यांनी मॅच हरली आहे. उलट असं वाटत होतं की त्यांनीच मॅच जिंकली आहे. समोरची टीम जिंकली होती, पण हरलेली टीम एवढी आनंदी गुलशनने पहिल्यांदाच पाहिली होती. हे सगळं बघून गुलशनला खूप आनंद झाला. हे सगळं पाहून गुलशन सुनीताला म्हणतो, मला नेहमी असा विश्वास होता की मी यांचा कोच आहे. पण आज मला कळलं, हेच माझे खरे कोच आहेत. मी नेहमी त्यांना कमी समजायचो, पण हे हुशार, समजूतदार आहेत. ते दुसऱ्याच्या सुखदुःखाला समजतात. आणि मी तर दुसऱ्यांचं ऐकूनही घेत नाही. नेहमी फक्त स्वतःविषयीच विचार करतो. मी यांना कमी समजत होतो. पण त्यांचं मन बघ. एवढं मोठं मन असलेली माणसं अपूर्ण कशी असू शकतात? म्हणून मंडळी, जिंकणं फक्त मैदानावरच होतं असं नाही. कधी-कधी हृदय जिंकणं हीच खरी जीत असते. पुढच्या वेळी जर एखादा वेगळा दिसणारा मुलगा, मुलगी, माणूस दिसला, तर थांबा, पहा, हसू नका. कारण कधी-कधी हसणं ही दुखावण्याची गोष्ट असू शकते. पहा त्या डोळ्यात, त्यामध्ये एक जग दडलेलं असतं. एक संघर्ष आणि एक चमक. प्रत्येक तारा आकाशातूनच चमकत नाही. काही तारे जमिनीवरही असतात. फक्त त्यांना पाहण्यासाठी आपल्या नजरेत आपुलकी असावी लागते. सितारे जमीन पर हे नाव आहे, पण त्यामागे आहे एक संदेश. कोणीच कमी नाही, फक्त तो जरा वेगळा आहे. त्या वेगळेपणात सुद्धा एक जादू असते. फक्त कोणीतरी त्यावर विश्वास ठेवावा लागतो. आजची ही गोष्ट आहे अशा काही मुलांची, ज्यांना जग नेहमी दुर्लक्षित करत आलं. पण एकाने, फक्त एक माणसाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सगळं बदललं. कारण जिंकणं फक्त स्कोरबोर्डवर होत नाही. कधी-कधी कोणाचं मन जिंकलं की ते सगळ्यात मोठं यश ठरतं. आजच्या धावपळीच्या, गोंधळाच्या जगात आपण विसरतो की कधी थोडंसं थांबून कोणाच्या मनात डोकावणं, त्याला समजून घेणं, हीच खरी माणुसकी असते. प्रत्येकजण झगडतोय, दिसतं तसं सगळं नसतं आणि प्रत्येक माणसाच्या आत एक प्रकाश दडलेला असतो, ज्याला फक्त ओळखणं हाच खरा चमत्कार आहे. सितारे जमीन पर आपल्याला हेच सांगतं की मोठं होणं, परफेक्ट असणं हे मोजमाप नाहीत. खरं मोजमाप आहे किती प्रेम आहे, किती समज आहे आणि किती विश्वास आहे. जगात सगळ्यात मोठं काम आहे कोणाला असलेल्या रूपात स्वीकारणं. कारण कोणालाही बदलणं हे आपलं काम नाही. म्हणून समजून घेणं हेच खऱ्या माणसाचं लक्षण आहे. तर जर कधी एखाद्याला बोलताना अडकताना पाहिलं किंवा त्याचं वेगळेपण जाणवलं, तर त्याला हिणवू नका. शक्य असेल तर त्याच्यासाठी एखादं पाऊल पुढे टाका. कारण तेवढंच पुरेसं असतं, एक आयुष्य उजळून टाकायला. कारण हो, प्रत्येक तारा तेजस्वी नसतो, पण प्रत्येकामध्ये एक चमक असते आणि सितारेही जमिनीवर असतात. फक्त त्यांना पाहण्यासाठी नजरेत प्रकाश हवा असतो. कधी-कधी वेगळं असणं म्हणजे कमी असणं नाही, तर एक वेगळी वाट असते. ती जगाच्या रस्त्यांपेक्षा शांत असते, पण अधिक खोल असते. या चित्रपटातल्या मुलांसारखंच आपल्यातले कितीतरी जण आजही जगाकडून कमकुवत, नालायक, हटके या शिक्क्यांनी मोजले जातात. पण फक्त एक नजर, समजून घेणारी नजर, फक्त एक आवाज जो म्हणतो, मला तुझ्यावर विश्वास आहे, इतकंच पुरेसं असतं कोणाचंही आयुष्य पालटण्यासाठी. ही कथा केवळ एका शिक्षकाची नाही. ही कथा आहे प्रत्येक अशा माणसाची, ज्याने स्वतःचं दुःख ताकदीत रूपांतरित केलं आणि जगासमोर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. खरी जिद्द ही मांसपेशीत नाही, तर ती असते त्या मनात.
जी प्रत्येक अपयशानंतर नव्याने उभी राहते. सितारे जमीन पर हेच आपल्याला शिकवतं. खरा हिरो तो नाही जो ट्रॉफी जिंकतो, तर तो आहे जो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि इतरांनाही त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला भाग पाडतो. जग काय म्हणतं त्यापेक्षा तुम्ही स्वतःला काय समजता हे जास्त इम्पॉर्टंट असतं. प्रत्येक तारा आकाशातच असतो असं नाही. काही तारे जमिनीवर सुद्धा असतात. ते लखलखाट करत नाही, पण ऊब देतात, आशा देतात. तो तारा, तो प्रकाश तुम्हीही आहात. फक्त गरज आहे स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला ओळखण्याची. स्वप्नांना बाजूला सारू नका. त्यांना कवटाळा. त्यात स्वतःला विसर्जित करा. कारण तुमचं वेगळेपण तुमची खरी ओळख आहे. ही दुनिया तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल. पण एकदा का तुमचं मन होईलच, मी हे करेलच म्हणायला शिकलं, तर जगातलं कोणतंच नाही तुमचं काही वाकडं करू शकत नाही. सितारे जमीन पर आपल्याला आठवण करून देतो. कोणालाही बदलण्याची गरज नाही. फक्त त्याला समजून घेण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती एक पुस्तक आहे. वेगळं, गूढ, पण खूप सुंदर. फक्त थोडा वेळ, थोडं प्रेम आणि थोडा विश्वास दिला, की ते पुस्तक आयुष्यभर लक्षात राहतं. मंडळी, चित्रपट फक्त मनोरंजनासाठीच नसतात. ते आरसे असतात. आपल्या भावनांचे, आपल्या अस्वस्थतेचे आणि आपल्या आशांचे. काही कथा मन हलवतात, काही मन जोडतात, तर काही आपल्याला आपलीच ओळख नव्याने करून देतात. चित्रपट व्याख्यातीमध्ये आम्ही घेऊन येतो अशाच कथा, ज्या स्क्रीनवर नुसत्या दिसत नाही, तर अंतर्मनात खोलवर रुजतात. जर तुम्हालाही प्रत्येक फ्रेम फक्त पाहायची नाही, ती अनुभवायची असेल, तर आमच्या प्रवासात सामील व्हा. कारण कधीकधी आपल्याला जग दाखवायला तारे नको, फक्त एका हातात धरलेली माणुसकीची मशाल पुरेशी असते. या चित्रपटाने आपल्याला शिकवलं की प्रत्येक माणूस वेगळा असतो, पण दुर्बल नसतो. अशा आणखी कहाण्यांसाठी चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे एक्सप्लेनेशन, जे इतरांच्या मनालाही स्पर्श करेल. आणि मंडळी, यासोबतच हा व्हिडिओ इथेच संपतो.